नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर चॅनल. तर आज अ वीकेंड, काही खास प्लॅन नाहीये. आलो. आलास. आठवड्याभर जे जे काय काय बघितलेलं असतं ना रील्स वर, तिकडे जायचंय आम्हाला. नवीन हा. गोष्ट ट्राय करायला. ट्राय पुण्यामध्ये काय हा, उगाच फिरायचं. उगाच आज रविवार आहे. फिरायचंय. आज मस्त आम्ही लेट उठलेलो आहे. मस्त झोप पण झालेली आहे. एकदम निघायचं ठरलं. काय होतं माहितीये का, 11ला निघूयात हा, लवकर निघूयात. आता आता वाजले वाजलेत ऑलमोस्ट 12, 12:11. 12:15 वाजलेले आहेत. पण आता आम्ही जातो. बघू आता काय काय करतोय. एक छोटासा ब्लॉग असेल हा. तर तुम्ही पहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर आम्ही आता आलो एकदम लेजेंडरी स्पॉटवर. खूप दिवसापासून यायचं होतं. मी पण आलोय एसपी बिर्याणीला. मला दिवसापासून खायचं होतं. आणि पहिल्यांदा असं झाले की इथं आम्हाला वेटिंग लागलेलं नाही. डायरेक्ट वरती येऊन म्हणजे डायरेक्ट आम्हाला प्लेस भेटले खायला बसायला. नाहीतर इथं कधी पण आहे. मी 2-3दा आलोय. एकदा सुद्धा असं झालं नाही की मी 20-25 मिनिटं वेट नाही केलेला. आणि आज रविवार असून वेट करायची गरज नाही पडली. आम्ही त्यासाठी लवकर निघालो होतो आणि खाली बिलकुल टाइमपास डायरेक्ट वरती आलो. टेबल मिळतोय का नाही म्हणून. आणि आता एवढं 12 वाजता किती वाजले आता? एक वाजले ते. नाही तर ऑलमोस्ट टेबल फुल होतं. ऑलमोस्ट दाखवते. मेन्यू कार्ड दाखव. हो सॉरी. ऐका ना, काय घ्यायचं? तू एक्साइटेड आहेस का जरा बिर्याणी ट्राय करायला? अरे हा, मग केवढी हाईप आहे. इथं मी बघते ना लोकांच्या येता जाता इतकी मोठी प्लेट दिसते. वास पण एवढं सुंदर येतोय ना. आता आम्ही खाणार आहे बिर्याणी. आता बघू कशी असेल. आम्ही आमच्या दोघांचे हे घेतो, काय त्याला म्हणतात ते? फूड रिव्ह्यू आम्ही दोघं करूच. तेव्हा तुम्हाला कळेलच. मस्त गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो बघा परत एकदा. फॅमिली सेक्शन भरलेलं आहे. खालचं ते रेस्टॉरंटचे फर्स्ट फ्लोअरचं ते पण सगळे भरलेले. पण नशीब आहे, मला बरं वाटतं वेटिंग नाही करायची. नाही तर मला वाटतं वेटिंग करावी लागेल. वेटिंग करणार असेल ना तर मग जरा थोडी mood मध्ये वेटिंग करायला लागलं ना जरा थोडी मज्जा इच्छा निघून जाते. खायची. पण आता भूक लागली एवढी. नाश्ता पण नाही केला त्याच्यासाठी. नाश्ता करायचा विषयच नव्हता. आम्ही दोघं उठलो 11 वाजता. त्याच्यामुळे नाश्ता आम्ही डायरेक्ट जेवायलाच इकडे आलेलो आहे. खातो आता. येऊ द्या, येईलच. आता हा काय माझ्यासोबत बोलत नाहीये. बिर्याणीमध्ये बिझी आहे. वाव. जोपर्यंत संपत नाही, जोपर्यंत बिर्याणी संपत नाही तोपर्यंत हा काय बोलणार नाही. आता मी खाऊन घेतो. खरंच कमाल बिर्याणी, मस्त. आमची पूर्ण बिर्याणी खाऊन झाली आहे. फार एकदम ताट प्लेन चकचकीत केलंय. ह्याचं तर ताट बघा. अजून शोधून खातोय. खरंच खूप भारी बिर्याणी होती. म्हणजे होतो ना आपण वन टाइम असतं एखादं किंवा असं वन टाइम येऊ शकतो असं नाही बाई. जेव्हा पण बिर्याणीची तुम्हाला क्रेविंग होईल तेव्हा तुम्ही येऊ शकता. एवढी भारी बिर्याणी. मसाला नाही जास्त, एकदम असं प्रॉपर म्हणजे जशी बिर्याणी पाहिजे नाही प्रॉपर तशी बिर्याणी होती. आणि बघा मी तिथले तर काहीच नाही ठेवलं. हाडे बिडे एकदम ओके मध्ये तोडून बिडून ठेवले. आणि सोलकढी पण मस्त आहे. आणि सोलकडे पण छान आहे. येऊ शकता तुम्ही ट्राय करायला नक्की. नक्की येऊ शकता. आम्ही कोणती घेतली होती? नवाबी मटन दम बिर्याणी. ती फक्त रविवारी असते. हा, आणि यांचं रविवारी एक स्पेशल बिर्याणी असते. ते बोलले की आज नवाबी मटन बिर्याणी होती. पुढच्या वेळी अरेबियन. पुढच्या वेळी अरेबियन, त्याच्या पुढच्या वेळी वेगळी. दर संडेला काहीतरी स्पेशल बिर्याणी असते. तर आम्ही हिची घेतली होती. ते एकदम बेस्ट होती. खरंच बेस्ट होती. मस्त मस्त मस्त. एक नंबर म्हणजे चव राहिली. नाद नाही करायचं. येऊ शकता. बिल फक्त आले 718 रुपये. मी दोघांचं पोट पण भरले. आणि लिटरली म्हणजे हे वर्थ आहे. मला असं वाटलं की म्हणजे थोडी महाग, काय महाग वाटू शकते, बट मला तर लय प्रॉपर वाटलं. क्वालिटी वाईज 718 रुपये खूप कमी रेंज. आणि 718 म्हणजे काहीच नाही खरं पाहायला गेलं. एवढी सुंदर बिर्याणी होती ना. तुम्ही खरं येऊन एकदा ट्राय करायला. बरं झालं लवकर आलो होतो. आता ना गर्दी म्हणजे भयानक गर्दी एवढी गर्दी, गाड्या बिड्या एवढ्या लागल्या, एवढी गर्दी झालेली आता. बरं झालं लवकर येण्याचा फायदा झाला आम्हाला. बरोबर आम्ही किती वाजता? 1 वाजता बरोबर टेबल आम्हाला भेटला होता. आणि किती वेळ झाला आम्ही खाऊन? 1 मिनिटात 1 वाजून 2 वाजले आता ऑलमोस्ट. 2 वाजता गर्दी बघा फक्त. पूर्ण कमीत कमी 40 ते 45 लोक वेटिंगला आहेत. पण खरंच वेटिंग का असतं ना एवढी, आम्हालाच कळलेलं आहे. परफेक्ट
बिर्याणी तुम्ही येऊन नक्की ट्राय करू शकता. तर आता आम्ही आलोय ते मेन काम करायला, ज्यासाठी पुण्याला आलो होतो, पण त्याआधीच आम्ही खायचं काम करून घेतलं. आता आम्ही आलेलो आहोत एबीसी चौकात. आम्हाला घ्यायचे पुस्तकं, 4 पुस्तकं घ्यायची होती आम्हाला. आम्ही आधीच फिक्स करून ठेवलं होतं. आता बघूयात आता बघतो कुठं कुठल्या भेटतं, कुठल्या- माहित नाही नक्की कुठं भेटतं. मग आता मी जरा शोधणार आहे, शोध कार्य सुरू करणार आहे आणि आम्ही पुस्तकं घेऊन जाणार. वाचायचं स्टार्ट करणार आहे. मी केलं स्टार्ट, तिने पण केलं स्टार्ट, पण तिला असं वाटतं की तिने स्टार्ट केलेलं नाही, कारण तिने एकच पुस्तक वाचलेलं. जोपर्यंत ती 5-6 पुस्तकं वाचत नाही तोपर्यंत वाटणार नाही की ती एक वाचक आहे. हो वाव, येस. वाचक. आणि त्या माझ्या वाचकाच्या ह्याला अजून प्रवृत्त करण्यासाठी नवीन नवीन पुस्तकं मी घेणार आहे. पुण्यात आली कसली डायरेक्ट भाषा एकदम तुझी झाली, बघितली का? मी आलो एका पहिल्या दुकानात जिकडे आहेत पुस्तकं. किती छान वाटतं ना. आता ते हे नाही भेटणार मुसाफिर अच्युत गोडबोलेंचं नवीन मध्ये हा नवीन मध्ये पण चालेल, काय प्रॉब्लेम नाही. बंद केलं का? मग ह्यांचं ते भगतसिंगचं ते वाय आहे मॅथिस्ट म्हणून हे होतं बघा. आता आलोय आम्ही, शोधतोय तसं ह्यामध्ये शोधावं लागतं खरं तर. आणि खूपच किती आहेत बघा तुम्ही, फक्त एवढे. आता मला घ्यायचंय अच्युत गोडबोलेंचं कुठलं मुसाफिर, आणि निकिताला घ्यायचंय कुठलं निकिता? नॉट विदाउट माय डॉटर. नॉट विदाउट माय डॉटर. आणि ते फ्रँक. पुस्तक कुठे काय माहिती मॅडम, शोधतात का? हा मी शोधते आता, बघते आहे बोलतायत ते. तोपर्यंत बाहेरचं जरा बघते काय आहे का, एखादं आवडलं तर. पुस्तकं वाचली पाहिजेत असं मला माझ्या बायकोने लग्न झाल्यावर शिकवलंय. आहेत पुस्तकं दोन्ही जण. ते आणि- नास्तिक काय मराठीत हवंय ना? हा, हो, मराठीत पाहिजे हवं. मला. आणि ना ते नॉट विदाउट माय डॉटर मराठीतच. जर एबीसी चौकात आलं तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला कुठं पुस्तकं घ्यायचेत वगैरे, तर हे बघा, आम्ही काळेवाडी, पिंपरी चिंचवड. हे बघा योगीराज पुस्तक आलंय. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. तर तुम्हाला कुठलंही पुस्तक हवं असेल तर ते तुम्हाला योगीराज पुस्तकालयामध्ये भेटून जाईल. एकदम इथंच एबीसी चौकातच आहे. तर तुम्ही येऊन नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. सिग्नलच्या हा पुढे. एबीसी चौकात सिग्नलच्या पुढे आहे. तुम्ही जरी हे केलं गुगल केलं तरी सुद्धा तुम्हाला दिसेल. पहिलेच दुकान आहे आणि पहिलंच दुकान आहे. आणि दादांनी आम्हाला आता दोन हे सजेस्ट केले. सजेस्ट केलेले आहेत हे वाचण्यासाठी, की जे हिंदीमध्ये आहेत. ते बघू, आम्ही ट्राय करतो आता, बघू जर आवडलं तर घेऊ. आता एवढेच आम्हाला संपवलं नाही जरी म्हणलं तरी 3-3.5 महिने जाणार आहेत. त्याच्यानंतर अजून आम्ही आता एकच मिनिट परत येतो. हे निकितानी, हे माझं आहे, हे आमच्या फ्रेंडचं हे आदित्यचं आहे, पण तुझं. बॅग आणि हे माझं आहे आणि हे आणि माझं. हे निकिताचं. चला असे कमी करेल ते. असे 4 आता आम्ही घेतलेले आहेत. दादांनी शोधून आणले, म्हणजे त्यांच्या शॉपमध्ये नाही आणले, कारण इथं ते ठेवलं आहे. पण इथं खूप सारे हे आहेत, तुम्ही बघू शकता. प्राइस आहे ना. खूप पुस्तक त्याचे second hand कसं तुम्हाला माहिती आल्यानंतर खूपच हे असतं, चेक करू शकता. दे इकडे बॅग. आता पुस्तक जरा बघता बघता ना मला एक खूप सुंदर कोट वाटला. हमारी 2 जिंदगियां होती है, एक जो हम हर दिन जीते हैं, दूसरी जो हम हर दिन जीना चाहते हैं, उस दूसरी जिंदगी के नाम. किती सुंदर वाटतं बरं ते. मस्त आहे, छान आहे याचं, छान ते सजेस्ट पुस्तक पण केलंय छान आहे. तुम्हाला. नंबर जंक्शन. बघते विचारून. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. आमचं सगळं आता आवरलेलं सुद्धा आहे, फ्रेश पण झालो आम्ही. आता मॅडमचं बघा हे काम चालू आहे आता. एक्साइटमेंट, नवीन गोष्ट आल्यावर कशी घालायची एक्साइटमेंट असते, तसे बुक्स लावायचं. आणि आता संध्याकाळ कधी रात्र होईल आणि कधी एक बुक खोलतीये मी वाचेल असं झालंय. आणि अशीच एक्साइटमेंट ह्याला पण झाली आहे. तर चला, तुम्हाला आता व्हिडिओ नक्कीच आवडेल, आम्हाला गॅरंटी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इकडं सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.